किती दिवसापासून आहे? हे बऱ्याच वर्षापासून आहे आता यांचं. साईडला तुम्ही होतं, रस्त्याच्या मध्ये ठेवताय, बरोबर आहे? साईडवर ह्यांना गाडीला आता त्रास माझी होतो म्हणून यांनी मध्ये हे ठेवलं. गायकवाड साहेबांना लावा फोन, ते नंबर दिले. काय ना साहेब, रस्त्याच्या मध्ये तुम्ही लावून जातात, तुम्हाला थोडं समजलं पाहिजे ना की आपण हे कुठं लावतोय. हा रस्ता आहे, अर्धा तिकडे जागा, अर्धी आज इथे, आणि तुम्ही मध्ये लावताय. आणि आज नाही लावलंय, पहिल्यापासून आहे. पण आपल्याला एवढी समज असली पाहिजे ना. साहेब नमस्कार, महेंद्र भानुशाली बोलतोय. साहेब तुमची गाडी पण आली आहे, जरा यांना तुम्ही सांगा, ते कचरा आहे ना, गाडी आहे ना, डब्बे आहेत ना, पूर्ण पाठी लावायला सांगा. ना आलेत उचलायला, आलेत साहेब हे लोक उचलतायत, कचरा उचलतायत. हो हे घ्या, एक मिनिट, हो. बोला. हा मी तांबे बोलतोय. आणि तो कुठे आहे? तुमचं शौचालय लांब आहे का? तेही करू आपण. खाली जाणार सगळं, ते कोबाला आहे ना खाली आहे. मी काय बोललो, आता पण तिथंच टाकताय ना. जर तुम्ही तिथं गाडी ठेवली वरती, चालेल. हा गाडी वर ठेवली तर पुढे टाकणार तिथंच आहे. एक पोरगा हा, साहेब. गेलेला आहे चाळीतला. आता इथे सत्तर ठीक आहे. आता गेले, आमच्या इथे खाली पण गेली. काय होतं अशा मध्ये मध्ये? हे भरलं ना, हे भरलं ना, तर सगळा कचरा इथं पडला जातो. तर लोकांनी बस आल्यानंतर चालायचं कसं? हे भरलं ना, तर अहो साहेब, कुठं तरी आपली जबाबदारी आहे की नाही? आम्हाला बी कळतंय ते, आम्हाला माहिती नाही. आम्ही पहिलं जर कसं करत, पण ते काय झालं, ते कसा डबे भरले ना की फार काढता येत नाही. साहेब मी काय म्हणतोय, ऐका ना. असे बघा ना, असे खड्डे कुठल्याही गोष्टीचे नियम असतात. ऐका तुम्ही गाडीवाले आहे ना, तुम्ही त्यांना एक सांगा अधिकारींना की आम्हाला इथे एक बनवून द्या प्लॅटफॉर्म. जय महाराष्ट्र, इथं प्लॅटफॉर्म बनवून द्या. तुम्ही सांगा त्यांना, ते मेंटेनन्सला सांगतील. हा म्हणजे नियम आहेत सगळे, असं नाही की हे कचरा. मला माहिती आहे, तुम्ही सांगा ना त्यांना अर्जंट मध्ये प्लॅटफॉर्म बनवून द्या. आता बी पण फोनवर साहेबांना काय बोलतो, हा. असंच परिस्थिती. एका रोजच्या रोज असं सगळे. आता इथं काय झोल असती ना, ऐका ना, मेंटेनन्स वाल्यांना कुठला झोल दिसला असता ना तर बरोबर इथं आले असते. हा पण मी तुम्हाला सांगतो ना, मी ते असं नाही होत, असं नाही. मला तुमच्या गाडीवाल्यांना सांगा डब्बे पाठी लावा, आम्हाला माहित नाही तुम्हाला काय त्रास होत असेल. आता हे बस आली, आता हे बघा, हे बघा, आता हे कसं करायचं? पाठी लावायचं एकदम. बस आलेली असते. चला चला, हो ते दाखवा, चला लवकर, चला या. तुम्ही लोक एकदम असे जागृत झाले पाहिजे. सगळे झोपलेले आहात तुम्ही चांदीवलीमध्ये. तुम्हाला बघतो त्याच्यामुळे मला जागृत झालं पाहिजे. काय आम्ही तुम्हाला आत्ताच आठवण येणार. निवडणूक मध्ये राज ठाकरे साहेब तुम्हाला आठवण येत नाही ना, प्रॉब्लेम ते आहे. हे काय राज ठाकरेच आहे ना, आम्ही राज ठाकरे संकेत असतो. अहो ते बोलायला ठीक आहे, हो मला सगळे माहिती आहे. पण माझं म्हणणं आहे, तुम्ही लोकांनी जुळा राज ठाकरे साहेबांबरोबर. काम करायला आम्ही तयार आहोत ना. ना कधी सांगत नाही, एक फोन मध्ये आलो ना, एक फोन मध्ये आलो ना, सभासद बनवलंय ना आम्हाला. एका फोन मध्ये आलोय. इकडे या. हे इथे चालू आहे होळी. काल होती की आज आहे काय? जय महाराज. हा 2 दिवस जलसे करा. चला हॅपी होली. कोण पैसे कोण घेतो? याला दरवाजा नाही, हा याला दरवाजाच नाहीये. याला दरवाजा नाहीये बिलकुल. दाखव, दरवाजे नाही ते दाखव. याला दरवाजा नाही, याला आणि दरवाजा हे नाही. किती साप आहे ते पण दाखव. काय करणार आता? पैसे कोण घेतो? दरवाजा नाही? नाही, दरवाजा नाहीत याला. पैसे कोण घेतो? दरवाजा पण नाही. पैसे पण काढते. थोड़ा थोड़ा प्लीज आप करो एंजॉय. खाली 2 मिनिट खाली. 2 मिनिट. पैसे कोण घेतात त्यांना बोलवा ना, हा, बोला. समजू द्या ना. हे कुठल्या सिस्टम मध्ये आहे? हा, सिस्टम मध्ये नाही. कोण आहेत ते पैसे घेतात ते? मी तर टेबल खुर्ची त्याला बोलवलंय. आतापर्यंत कधी सुद्धा नव्हतं.
हे जेव्हा 50-60 वर्ष झाली. तेव्हापासून 2-2 रुपये चालू हे 60-70 वर्षापासून आहे आणि हे मला वाटते कमीत कमी 35 वर्ष झाली. तेव्हा कधीच नव्हते हे 2 रुपये हे शिल्लक. आता चालू झाले. पहिले आम्हाला 50 रुपये महिन्याला असायचे, 30 रुपये असायचे. आता डायरेक्ट काय नाव काय यांचं, हे पैसे घेतात ते? कुमार काम कुमार कांबळे. तो काही आता तो येईल ना पोरगा, त्याला बसवलंय त्यांनी. इकडे पण 50 आले का? त्याच्यात हा? त्याला बोलायला पाठवलं. नाही, कसं आहे, 2 सिस्टम असतात. एक गव्हर्नमेंटची जी संस्था असते ना, त्याच्यामध्ये संस्था दिली तर त्यांना पैसे घ्यायचे असतात. आणि दुसरा असा असतो की महानगरपालिका फंडातून बांधते ना, मग त्यांनीच ते साफसफाई करायची असते. हे आहेत का? त्याची बायको त्याला फोन लावा ना, त्यांची कॉन्टॅक्ट करून त्यांना इथे बसवायचं असते. त्यांना फोन लावा ना. बोलवले साहेबांना तर आपण त्यांना फोन लावा. पैसा लेते. बरोबर आहे साहेबांचं. ही बुद्धीवर आहे. ही मग गाड्याच्या नाही आमच्या ते पण बाथरूम आहे. घेतात का पैसे इथे? पैसे घेतात? 2 रुपये. सगळे सांगणार पुढे लेडीज रूल पाठ पहिल्यापासून आहे नाही, तर कशाला घेणार रूल अहो, सगळे चालते चांदिवलीमध्ये. थांबा जाऊ नका. हा, कुठे? पण ह्या टेरेसवर पण त्या टेरेसवर हम्म. घरगुतीने वाट लावतात. पैसे खाणारा खत काय यायला मारले साफ करतात. तुम्ही म्हणलं की कंप्लेंट वगैरे करून घ्या. बैठ. क्या नाम है तेरा? नसीम 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 तुम इधर पैसा लेता है सबसे? जी सर, कोई 1 रुपया देता, कोई 2 रुपया देता. आपको किसने बिठाया इधर पे? नाम दो. 1 मिनट, आपको इधर किसने बिठाया पैसा लेने के लिए? जी सर, ये गंदा पड़ा रहता था. अरे मैं क्या बोलता हूँ, आप सबका जवाबदारी लिए क्या साफ सफाई करने का? महानगर पालिका क्या वो साफ करेगा ना? आप पैसा क्यों लेते सबसे? हाँ, जिस सर 1 रुपया 2 रुपया में अरे मैं क्या बोलता हूँ, 2 रुपये आप लेते, दरवाजा क्यों नहीं बिठाए फिर उधर शौचालय का? 2 दरवाजा टूटे लाओ, बिठाना चाहिए ना. आप 2 रुपया लेते तो बिठाएंगे क्या? जिस सर वो पूरा 2 रुपये से क्या क्या करता हूँ बता दे. मैं क्या बोलता है, जी सर. तुमको पैसा लेने कौन बोला? मेरे को खाली उसका नाम दो. कोई अधिकारी बोला है क्या महानगर पालिका का? जी सर, वैसा कोई नहीं बोला है. तो तुम डायरेक्ट टेबल लगा के बैठ गए और गरीब लोगों से इधर 2-2, 4-4 रुपए ले रहे. नहीं सर, 2 रुपये 4 रुपये क्यों ले रहे लेकिन? 1 रुपया 2 रुपया देते. अरे लेकिन क्यों लेने का? मतलब दादागिरी से ले रहे हो नहीं, कि नहीं, प्यार सर, से ले रहे हो? कैसा ले रहे हो? दादागिरी से सर नहीं तो ले. प्यार से आप क्यों ले रहे हो? आपको किसने बोला पैसा लेने? आप लोग देते हैं क्या पैसा इनको? कौन किसको देते पैसा साल का एक बार? कोई दो मत पैसा. बीएमसी का काम है वो साफ सफाई करना. हाँ, क्यों? नहीं, 1 मिनट, अभी थोड़ा सा मैं ये बोल रहा हूँ, तेरे को बोला कौन पैसा लेने? जी सर, वैसा कोई नहीं बोला तो है. क्यों एक टेबल लगा के कुर्सी लगा के क्या है ये? कोई तरीका है क्या? वही तो बोले, उसको समझ में नहीं आ रहा. अरे कोई नहीं है, वो ऐसे ही बैठा है. इसको कोई बीएमसी ने नहीं बोला पैसा लेने. वो खुद ही कर रहा है डायरेक्ट. साफ सफाई कर रहा है. बीएमसी का काम है साफ सफाई करना. तेरे को कोई संस्था दिया है क्या? कौन है अधिकारी? कौन है इधर पे? झूठ बोल रहा है, पता नहीं तो आप कैसे बोले? कौन है अधिकारी? कौन है इधर? जो इधर का जो कुमार मामा है, तो बोल ना वही इधर वही बोल रहा है. कौन बोला है, कैसा बैठा अभी सुन है? मेरी बात सुन. एक टेबल हटाने का, टेबल घर में रखने का, इधर पैसा नहीं लेने का किससे. जी. हाँ, पहले तेरे को बोलता हूँ, आज तेरे से देख कितना प्यार से बात कर रहा हूँ ना, है ना? अब तू भी सीधा आदमी है ना.
जी सर। तू भी अपने, तेरे को लगा अभी इधर जो बट रहा है तो मैं भी थोड़ा लपेट लूं। गरीब लोग है, तू भी गरीब ही रहेगा, इसके लिए तेरे को ये रहेगा, तू भी गरीब है। लेकिन अरे और दूसरे संस्था लेना, अगर महानगर पालिका का संस्था लेने का क्या कर रहे हैं? मेरे को मालूम है तेरे को कोई ना कोई एसडब्ल्यूएम का अधिकारी ने बिठा है, मैं क्या नया नहीं है। आधा पैसा तो उसको भी देते रहेगा, देता है कि नहीं देता है? आके ना बोल, नहीं तो मैं नाम के साथ बोलूंगा। जी सर 200 रुपए सर मैं देता हूँ। किसको देता है? कुमार मामा को। कुमार मामा को रोज का 200 रुपया? जी रोज का 200 रुपया जमा कितना करता है फिर? और लाइट बिल मैं भरता हूँ। रोज का जमा कितना करता है? अरे मैं क्या बोलता हूँ, लाइट बिल तू भर रहा है, ये महानगर पालिका का शौचालय है, तो तू लाइट बिल क्यों भर रहा है? क्या उसका कुछ संस्था है क्या? तुमको कोई टेंडर दिया है क्या? पहले क्लियर कर, तू मेरी बात समझ। पूरा क्लियर कर। अगर तेरे को संस्था दिया है महानगर पालिका ने तो तू ले सकता है 2-2 रुपया, लेकिन तेरे को दिया है क्या संस्था? जी नहीं हो, मैं ऐसे कर रहा हूँ सर। वो मामा बोला, कुमार मामा जो है, हाँ आए से पहले मैं उनसे मिले थे तो बाथरूम में ऐसे गंदा सब में ठीक है ना, मेरे को मालूम है। अभी मैं क्या बोल रहा हूँ, तू अगर रोज का 200 रुपया उनको दे रहा है तो 200-400 रुपया तू घर पे लेके जाते रहेगा ना रोज का? जी सर। इसका मतलब रोज 1000 रुपया तू जमा करते रहेगा ना रोज का? जी नहीं सर, वही 500-600 रुपए ठीक है, देख तेरा कमाई है, तू कमा, लेकिन लोगों को जब ऑब्जेक्शन होता है ना तब हम आते। अब लोगों को ऑब्जेक्शन है, तू पैसा ले रहा है, अगर संस्था है तो तू जो महानगर पालिका का नियम है वो हिसाब से पैसा लेने का। अगर तू पैसा ले रहा है तो संडास का दरवाजा टूटेला वो बनाने का जवाबदारी तेरा है। तेरे को मालूम है वो सब नियम? जी सर, वो कड़ी बीड़ी सर वो सब मैं लगाता हूँ। ये दरवाजा अभी मैं क्या बोलता है, इधर कौन है, इधर का जियो कौन है, कौन है माइटे का सर जियो? लोग सपोर्ट करते हैं, मेरा थोड़ा बहुत हेल्प करते हैं, कुछ होता अभी है। मैं क्या बोलता है, अगर अब जनता को प्रॉब्लम है पैसा नहीं लेने का, नहीं तो अगर जनता को प्रॉब्लम नहीं है, तेरे को रोज देना है तो तेरे को भले रोज 10 रुपया दे, मेरे को कोई प्रॉब्लम नहीं है, मैं नहीं आऊंगा। जनता को प्रॉब्लम है, मेरे को यहाँ पे बुलाया है तो मैं तेरे को इस बार थोड़ा प्यार से बोल रहा हूँ। कल कैसा हो जाएगा, फिर तेरे पे कार्रवाई होएगा। अब तू भी सीधा आदमी दिख रहा है ना? जी सर। मेरे को वो मैं अधिकारी से बात करेगा, संस्था तेरे को दिया है कि नहीं दिया, मैं अधिकारी से बात करेगा। अगर नहीं है संस्था तो पैसा नहीं लेने का किससे। जी सर, आप जैसा बताएंगे वैसे हम करेंगे। येऊ नका ना, तुम्ही लोक पैसे देताय म्हणून तो घेतोय ना, तुम्ही का देताय त्याला? हा काम ना त्याचा। महानगरपालिकेमध्ये जर संस्था लागली ह्याला तर ह्याला पैसे घ्यायचे अधिकार आहे, पूर्ण जबाबदारी मग त्या शौचालयाची त्याची असते। दुसरा विषय असा आहे की महानगरपालिकेने स्वतःच्या फंडातून बांधलाय तर साफसफाई पण महानगरपालिकेला बघायचं असतं। पण काय आपल्या लोकांना ना जागरूकता नाही ना, माहितच नाही की काय आहे हा शौचालय। फक्त शौचालय बांधला, आपण वा टाळ्या वाजवलेत, मस्त, हा 2 रुपये घेतात, 2 रुपये द्या। अहो 2-2 रुपये कशाला आपण द्यायचे? काय रिझन आहे? तुम्हाला द्यायचे असतील तर तुम्ही द्या, मला काय प्रॉब्लेम नाहीये। तुम्हाला वाटत असेल याचं घर चाललं पाहिजे तर द्या, मला काय। तुम्हीच लोकांनी बोलवलंय म्हणून मी नाही, एवढा आतमध्ये हा प्रॉब्लेम आहे मला माहित नाही। काका बरोबर आहे ना, तुम्ही बोलवलं म्हणून मी आलो। ये सब सिस्टम मत कर बेटा, अच्छा नहीं है। हाँ, अच्छे से बहुत सारे काम है इधर पे। जी सर। हाँ, रोज का 800-1000 रुपए बेगारी का मिलता है इधर पे, 30,000 कमा लेगा, यहाँ बैठे रहता है। ये महानगर पालिका का काम है, तुम उनका पैसा बचा रहे महीना और गरीबों से पैसा ले रहे। अब से नहीं लेने का, ठीक है? जी सर, तो मैं लूँ तो मुझे छोड़ के जाना पड़ेगा सर। और बहुत सारा काम है ना, या महानगर पालिका से ले ले वो जवाबदारी लिखा के कि मैं साफ करूंगा, आप मेरे को पगार देना। करना, महानगर पालिका देगा तेरे को पगार साफ सफाई का। जाके मिल तो सही, वो क्या नाम बोला, शिवराम मामा का कुमार, हाँ उनको बोलो भाई मेरे को लेके चलो बीएमसी अधिकारी के पास, हो जाएगा ना तेरा काम। और पगार ज्यादा है, तू जो कमा रहा है ना 200-300 रुपया, इससे ज्यादा पगार है साफ सफाई करने का, तो वो लेना। तेरे को भी फंसा रहे, तू भी मत फंस, तेरे भी बाल बच्चे, ठीक है? दिन छोटा फिर होना चाहिए ना। देख आराम से, बहुत सारे काम है। अगर तेरे को इधर काम नहीं मिलता है तो मेरे को बोलना, इनसे कांटेक्ट करना है रे, इनसे। जी सर। तेरे को अच्छा काम किधर ना किधर मिल जाएगा, टेंशन मत ले, ठीक है? चला, ते आता चालू केलं का पैसे घ्यायचे? 6 महिने झाले. 6 महीने पहले क्या करता था तू बेटा? 6 महीने पहले
6 महीने पहले क्या करता था? सर मैं इधर 1 साल से कर रहा हूँ सर। 1 साल पहले सर मैं गांव में ही था। गांव में जब से आया हूँ सर। कौन सा गांव है तेरा? जी बिहार है। बिहार है। पक्का बिहार है ना कि बांग्लादेश है? बिहार हाँ बिहार मतले पैसा हिसा आणि थोडा तुम्ही लोकही जागृत राहा हो साहेब. तुम्ही लोक पण जागृत राहा जरा. काय तुम्ही लोक जागृत फक्त निवडणूक मध्ये होतात. हा आम्ही बऱ्याच वेळा नगरसेवकला सांगितलं की आता माझ्या हातात काय राहिलं नाही. का हातात नाही? मग मी तर आता नगरसेवक पण नाही आता ना. मी माझी नगरसेवक आहे ना, आजी आहे, तरी आलो ना. त्याच्याकडे त्यांना काढायचं ना तेव्हा कॉन्फिडन्स पळवले मी. एक महिना दीड महिना झाला. अहो तुमच्या नावावर बीएमसी किती काम करून घेते तुम्हाला माहित नाही. चला आता ते गाड्या पण हटवतील. ठीक आहे ना? धन्यवाद साहेब. हा आणि नाही हटवले तर मला सांगा. ठीक आहे, त्यांना धक्का मारावा लागेल. चला.